आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यातल्या 11 जागांसह देशातील 93 जागांसाठी आज मतदान। देशात 62% मतदान, आसाममध्ये सर्वाधिक 75% तर महाराष्ट्रात सर्वात कमी 54% मतदारांनी केलं मतदान। राज्यात 54% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। कोल्हापुरात सर्वाधिक 64% तर बारामतीत सर्वात कमी 46% मतदान। 4 जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असणार। नगरमधील प्रचार सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। 4 जूनला तुमचा बुरसटलेला माल केराच्या टोपलीत फेकू, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींच्या दाव्यावर पलटवार। इंडिया आघाडी सत्तेत आल्यास मिशन कॅन्सल हाच अजेंडा असेल। राम मंदिराचा निर्णयही बदलेल। बीडमधील सभेतून पंतप्रधान मोदींचा दावा। पंतप्रधानांसाठी आम्ही मत मागितली याची लाज वाटते, उद्धव ठाकरेंचं मोदींवर टीकास्त्र। एकदा झालं, दोनदा झालं, आता बस, आता आम्ही पण पाणी न देणार आहे ना, निवडणुकीत पाणी पाजतो असं म्हणत दिला इशारा। दिल्ली गाजवणारे मुंडे साहेबांची लेक, कुठून आली तुतारी फेक। बीडच्या सभेत मुख्यमंत्र्यांची कविता। 4 तारखेला विरोधकांची लंका पार होणार, तुतारीची पिपाणी होणार, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल। काँग्रेसकडून पाकिस्तानला आतंकी हल्ल्यात क्लीन चिट देण्याचं काम। 26/11 हल्ल्याचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा। वडेट्टीवारांच्या करकरेंच्या मृत्यूवरील दाव्यावर प्रत्युत्तर। 4 जून नंतर विरोधकांची लंका खाक होणार, तुतारीची पिपाणी होणार। बीडच्या सभेतून एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर हल्लाबोल।